थेट जाऊया 10वीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे। एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता आणि सदरचे वेळापत्रक दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते। परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन 11वीचे वर्ग लवकर सुरू व्हावेत, तसेच पुरवणी परीक्षा लवकर सुरू होऊन त्याचे निकाल सुद्धा लवकर लागावेत, या दृष्टिकोनातून यावर्षी मंडळाने नेहमीपेक्षा 10 दिवस आधी लेखी परीक्षा घेण्यात आली होती। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी मानसिक ताणाने किंवा नकारात्मक विचाराने प्रभावित होतात, दडपणाखाली असतात। अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत व्हावी यासाठी राज्य मंडळ स्तरावरून 10 समुपदेशक तसेच हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती। तसेच सर्व विभागीय मंडळातून प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान 2 समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण येता कामा नये। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करता एकूण 62 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली। तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी आणि तेलुगू या 8 माध्यमासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती। फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी व अंतर्गत परीक्षा व श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते। इयत्ता 10वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या किंवा झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून ऑनलाईन घेण्यात आले होते। त्याचप्रमाणे विभागीय मंडळाकडून सुद्धा त्याची स्क्रुटिनी म्हणजे त्याची छाननी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती। गैरमार्ग प्रतिबंधक उपाययोजना माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।